नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। वय वर्ष 40, 50 किंवा 60 पार झालं की अचानक आपल्या शरीरात अनेक बदल जाणवू लागतात। सगळ्यात मोठा त्रास कुठे होत असेल तर तो म्हणजे आपल्या पायांना। सकाळी अंथरुणातून उठताना पाय जमिनीवर ठेवावेसे वाटत नाहीत। गुडघे आणि सांधे दुखायला लागतात। थोडं जरी चाललं तरीही पाय भरून येतात। जिने चढताना दम लागतो आणि रात्री झोपताना पायात गोळे येतात, म्हणजेच काय तर क्रॅम्प येतात। तुम्हालाही असा त्रास होतोय का? असं वाटतंय का की शरीरातील पहिलीसारखी ताकद आता राहिलीच नाही? काळजी अजिबात करू नका। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्ही अगदी योग्य अशा व्हिडिओवरती आलेले आहात, कारण आज मी तुम्हाला अशा 5 चमत्कारिक पदार्थांबद्दल सांगणार आहे, जे जर तुम्ही तुमच्या आहारात सुरू केले तर फक्त 24 तासात तुम्हाला तुमच्या घरात आणि शरीरात पायामध्ये एक जबरदस्त ताकद जाणवू लागेल। वय कितीही असो, तुमचे पाय पुन्हा एकदा 20-30च्या तरुणांसारखे मजबूत होतील। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया कोणते आहे ते पदार्थ। पण हो, त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आपले नाव आणि कोणत्या आपण हा व्हिडिओ बघताय ते देखील नक्की सांगा। वयानुसार पायात कमजोरी का येते? आधी आपण अगदी सोप्या भाषेत हे समजावून घेऊया की वयाच्या 40 किंवा 50 नंतर पायामध्ये कमजोरी नेमकी का येते। पहिले कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता। हो, वय वाढतं तसं हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ लागतं, ज्यामुळे हाडे पोकळ आणि ठिसूळ बनतात। दुसरे कारण म्हणजे मांसपेशींचे नुकसान। वयानुसार शरीरातील स्नायू कमजोर होतात। आणि तिसरे कारण म्हणजे व्हिटॅमिन डी आणि B12ची कमतरता। या 2 जीवनसत्वांच्या अभावामुळे नसा कमजोर होतात आणि पायात मुंग्या येणे किंवा पाय सुन्न होणे अशा समस्या निर्माण होतात। पण काळजी करू नका, आता आपण वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे, ते म्हणजे कोणते 5 पदार्थ आहेत जे तुम्हाला 24 तासात फरक दाखवतील। आता मुख्य हा भाग आहे आपल्या व्हिडिओचा, ते 5 चमत्कारिक पदार्थ। त्यामध्ये पहिला जो पदार्थ आहे ते म्हणजे मखाना। आपल्या यादीतील पहिला पदार्थ मखाना। मखाण्याला आयुर्वेदात आणि आधुनिक विज्ञानातही कॅल्शियमचा खजिना मानला गेला आहे। वयाच्या 50 आणि 60 नंतर हाडांमध्ये कटकट असा आवाज येतो, तो वंगण कमी झाल्यामुळे येतो। मखाना खाल्ल्याने हाडांमधील हे वंगण वाढण्यास मदत होते। कसे खावे? रोज रात्री किंवा संध्याकाळी मूठभर मखाने थोडेसे गाईच्या तुपात भाजून घ्या। यामुळे तुमच्या पायातील वेदना गायब होतील आणि 24 तासात तुम्हाला पाय हलके वाटू लागतील। भिजवलेले काळे चणे आणि गूळ। दुसरा पदार्थ आहे काळे चणे। आपण म्हणतो ना का घोड्यासारखी ताकद हवी असेल तर चणे खाल्ले पाहिजेत। चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, आयर्न म्हणजेच लोह आणि फायबर असतात। वयाच्या 40 नंतर शरीरातील रक्ताभिसरण मंदावतं। चणे खाल्ल्याने शरीरात नवीन रक्त तयार होतं आणि पायाच्या नसांना ताकद मिळते। आता हे कसे खावे? मूठभर काळे चणे रात्री पाण्यात भिजवू घाला। सकाळी उठल्यावर हे चणे चावून चावून खा आणि सोबत एक छोटा तुकडा गुळाचा खा। भिजवलेले चणे आणि गूळ हे कॉम्बिनेशन पायातील थकवा एका दिवसात पळवून लावेल। त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे ते म्हणजे पांढरे तीळ। तिसरा आणि सर्वात हा शक्तिशाली पदार्थ आहे। 1 चमचा पांढऱ्या तिळामध्ये 1 ग्लास दुधासोबत जास्त कॅल्शियम असतं। याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम आणि झिंक देखील असतं, जे आपल्या पायांच्या नसांना आणि मांसपेशींना रिलॅक्स करतं। ज्यांना रात्री पायात गोळे येतात त्यांनी तीळ आवर्जून खाल्ले पाहिजेत। आता हे तीळ कसे खायचे? रोज सकाळी 1 चमचा पांढरे तीळ चांगले चावून घ्या। नंतर उन्हाळ्याचे दिवस जर असतील तर रात्री 1 चमचा तीळ पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते तीळ खा। त्यानंतर बदाम आणि खसखसचे दूध हा चौथा, म्हणजेच बदाम आणि हे खसखसचे दूध जे पदार्थ आहे तो। वयाच्या 60 नंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना रात्री पाय दुखल्यामुळे झोप येत नाही। खसखसमध्ये असे नैसर्गिक गुणधर्म असतात जे शरीरातील वेदना शोषून घेतात आणि बदामामुळे नसांना ताकद मिळते। कसे बनवावे? 4 ते 5 बदाम आणि 1 चमचा खसखस रात्री पाण्यात भिजवा। सकाळी बदामाची साल काढून घ्या आणि खसखससोबत त्याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवा। ही पेस्ट एका ग्लासात दुधात चांगली उकळून रात्री झोपण्यापूर्वी कोमट प्या। हे दूध प्यायल्यास दुसऱ्याच्या दिवशी तुम्हाला पायात कमालीची ऊर्जा जाणवेल। 5वा जो पदार्थ आहे तो म्हणजे खजूर। आणि बघा, खजूर हा साखरेचा आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे। वय वाढलं की शरीरात अशक्तपणा जाणवतो, ग्लुकोजची पातळी कमी होते। खजूर खाल्ल्याने शरीराला 24 तासाच्या आत
इन्स्टंट एनर्जी म्हणजे झटपट ताकद मिळते. हे तुमच्या पायांच्या स्नायूंना बळकटी देते. आता हे कसे खावे? रोज सकाळी किंवा दुपारी 2 ते 3 खजूर खाणे पुरेसे असते. डायबिटीस असणाऱ्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने खावे. एक महत्त्वाची बोनस टिप: या 5 पदार्थांसोबतच एक सोपी गोष्ट लक्षात ठेवा. वयाच्या 40 आणि 50 नंतर शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. तसेच सकाळी कोवळ्या उन्हात किमान 15 ते 20 मिनिटे बसा, जेणेकरून शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळेल, जे कॅल्शियम शोषून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अळशीच्या बिया नसा आणि सांध्याचे ग्रीस असते. आपल्या यादीतील हा अळशीच्या बिया ज्या आहेत तर त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. वयाच्या 50 आणि 60 नंतर शरीरातील सांध्यांचे वंगण कमी होऊ लागते, ज्यामुळे हाडे एकमेकांवरती घासतात आणि पाय दुखतात. अळशीमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतात, जे नसांची सूज कमी करते आणि सांध्यांमध्ये पुन्हा लवचिकता आणते. आता हे अळशीच्या बिया कशा खाव्यात? अळशीच्या बिया मंद आचेवर हलक्या भाजून घ्या. त्याची पावडर बनवा. रोज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर अर्धा चमचा ही पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. 24 तासात तुम्हाला शरीरात हलकेपणा जाणवेल. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे डिंकांचे लाडू. हाडांचे हे एक इंधनच मानले जाते. हाडांना आतून मजबूत करण्यासाठी आणि कंबर, पायदुखी मुळापासून घालवण्यासाठी डिंक अत्यंत गुणकारी आहे. वयाच्या 60 नंतर ज्यांना जास्त वेळ उभं राहवत नाही किंवा चालवत नाही, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता हे कसे खावे? रात्री अगदी छोटा खडा डिंक 1 कप पाण्यात भिजत घालावा. सकाळी तो डिंक फुलून जेलसारखा मऊ होतो. हा भिजलेला डिंक सकाळी 1 ग्लास दुधात उकळून ते दूध प्यावे. पायातील कमजोरी एका दिवसात गायब होईल. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे ताक आणि कढीपत्ता. आता दुसरा सोपा आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा उपाय आहे. दुपारच्या जेवणात 1 ग्लास ताक पिणे हे वयाचे 50 ओलांडलेल्या लोकांसाठी अमृत मानले जाते. ताकांमध्ये कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करते. पण यामध्ये कढीपत्ता टाकल्यास याचे फायदे दुप्पट होतात, कारण कढीपत्ता पायांमधील मुंग्या येणे आणि सुन्नपणा दूर करतो. आता हे कसे घ्यावे? दुपारच्या जेवणात 1 ग्लास ताकात थोडे जिरे आणि 4-5 कढीपत्त्याची पाने वाटून टाकावीत आणि हे ताक नियमित प्यावे. यामुळे सुद्धा फायदा होतो. त्यानंतर पुढचं आहे भिजवलेले मनुके आणि अंजीर. हा चौथा पदार्थ आहे. अनेकदा शरीरात रक्ताची कमतरता झाली की पायांमध्ये अशक्तपणा येतो आणि पिंढऱ्या खूप दुखू लागतात. अंजीर आणि मनुके नसांना ताकद देतात आणि शरीरात नवीन रक्त वेगाने तयार करतात. आता हे कसं खायचं असतं? तर रात्री 4 ते 5 मनुके आणि 1 सुके अंजीर पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यावर रिकामी पोटी हे पाणी प्या आणि अंजीर मनुके चावून चावून खा. 24 तासात तुम्हाला शरीरात कमालीची ऊर्जा जाणवेल. वयाच्या 50 नंतर टाळायच्या ह्या 4 मोठ्या चुका आहेत, ज्या आपण केल्याच नाही पाहिजे. हे पदार्थ खाण्यासोबतच जर तुम्ही या 4 चुका टाळल्या नाहीत, तर कोणत्याही उपायांचा आपल्याला फरक पडणार नाही. सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे. सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्यामुळे शरीरात ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणात वाढते, ज्यामुळे आपण जे काही खातो त्यातील कॅल्शियम शरीराला मिळत नाही आणि हाडे कमजोर होतात. रात्रीच्या वेळी फळे खाणे. वयाच्या 40 नंतर रात्रीच्या वेळी फळे खाणे टाळावे. यामुळे शरीरात वात वाढतो आणि सांधेदुखीचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होतो. फळे हे नेहमी सकाळी किंवा दुपारी खावीत. जेवणात अति मीठ खाणे. शरीरात जास्त मीठ गेल्यास लघवीद्वारे कॅल्शियम शरीराबाहेर पडू लागते. त्यामुळे जेवणात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवावे. पाण्याची कमतरता. वयानुसार तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची खूप गरज असते. दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या, ज्यामुळे पायात गोळे येणे थांबेल. आणि शेवटची एक खास टीप, ती म्हणजे जर तुमच्या पायात खूप जास्त वेदना असतील, तर आज रात्री झोपण्यापूर्वी केवळ 2 मिनिटे गाईचे तूप आणि जे तिळाचे तेल असते ते कोमट करून पायाच्या तळव्यांना चांगली मालिश करा. उद्या सकाळी उठल्यावर पायातील थकवा आणि वेदना पूर्णपणे गायब झालेल्या असतील. तर मित्रांनो, वाढतं वय ही एक फक्त संख्या आहे. जर तुमचा आहार आणि जीवनशैली योग्य असेल, तर तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी विशीसारखे राहू शकता. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या
आई वडिलांसोबत आणि त्याचबरोबर मित्रांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.